नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. आज 16 तारखेची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे की 12व्या हप्त्याचा मुहूर्त तो ठरलेला आहे. मग 12व्या हप्त्याचा मुहूर्त ठरलेला आहे आणि जूनच्या हप्त्याची अपडेट आलेली आहे. म्हणजे जूनचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याची सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला देत आहे आणि लवकरच महिलांना पुन्हा 1500 रुपये मिळणार आहेत याची पण माहिती तुम्हाला देणार आहे. आताच तुम्हाला मेच्या महिन्याचे 1500 रुपये मिळालेले आहेत आणि जूनच्या हप्त्याचे लवकरच तुम्हाला मिळणार आहे. त्याची अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. ती अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले लाडक्या बहिणींनो पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येतील. तर बघूया अपडेट काय आहे आणि फटाफट आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे सर्व बातमी ही सर्व महिलांपर्यंत जाईल आणि शेअर पण करा. तर लवकर फटाफट तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर चला बघूया न्यूज काय आहे. तर लाडकी बहीण योजना 12व्या हप्त्याचा पण मुहूर्त ठरलेला आहे. ही न्यूज आपण बघणार आहोत. खरंच 12व्या हप्त्याचा मुहूर्त ठरलेला आहे का? 12वा हप्ता आपल्याला जूनमध्येच मिळणार आहे का याची शहानिशा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच जूनच्या हप्त्याची अपडेट काय आहे ते अपडेट आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो तुम्हाला आताच मेचा हप्ता मिळालेला आहे आणि मेचा हप्ता किती मिळालेला आहे, कोणत्या कोणत्या महिलांना मेचा हप्ता 1500 रुपये मिळालेला आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये टाईप करून पाठवा. कोणत्या कोणत्या महिलांना कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जर 1500 रुपये मिळालेले आहेत त्या महिलांनी सर्व महिलांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये मला मिळालेले आहे असं टाईप करून पाठवा. माझी लाडकी बहीण योजना नवीन अपडेट काय आहे? तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 ला मान्यता दिली होती. कधी? तर 28 जून 2024 ला मान्यता दिली होती आणि जुलै महिन्यापासून तुम्हाला पैसे भेटण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा किती रुपये लाभ मिळतो? तर 1500 रुपये लाभ मिळतो. 2100 मिळालेला नाही. आजपर्यंत कोणत्या महिलांनाही 2100 रुपये लाभ मिळालेला नाही. आणि 1500 रुपये कशाद्वारे मिळतात? तर डीबीटीद्वारे मिळतात. डीबीटी म्हणजे काय? तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे तुमच्या सरकारने जसे पैसे टाकले तसे तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे येतात. त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप राहत नाही. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा त्यामध्ये हस्तक्षेप राहत नाही. त्यामुळे या यंत्रणेला डीबीटी म्हणतात. डीबीटी म्हणजे डायरेक्ट पैसे तुमच्या बँकेमध्ये येतात. तर ही एक चांगली यंत्रणा आहे. म्हणजे यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप राहत नाही. महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याच्या हप्त्याबाबत राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये प्रतीक्षेचे वातावरण दिसून येत आहे. लाडक्या बहिणींना वाटत आहे की बाबा लवकरात लवकर आपल्याला जूनचा हप्ता मिळाला पाहिजे. कारण की खूप महिला ह्या गोरगरीब, अनाथ, विधवा वगैरे आहेत. या महिलांना दुसरा आर्थिक सहारा नाही आहे. त्यामुळे आर्थिक लाभ मिळत नाही आहे. त्यामुळे त्या महिलांना वाटत आहे की लवकरात लवकर आपल्याला जूनचा हप्ता हा मिळायला पाहिजे. जूनचा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना लवकर मिळायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये लवकर टाईप करा की मला जूनचा हप्ता मिळायला पाहिजे. आजपर्यंत मे महिन्यापर्यंत 11 हप्ते मिळालेले आहेत. 11 हप्त्याचे यशस्वीरित्या तुम्हाला पैसे मिळालेले आहेत. हस्तांतरण करण्यात आलेलं आहे. 12व्या म्हणजेच जूनच्या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. जूनचा हप्ता हा 12वा हप्ता आहे. कितवा? 12वा हप्ता आहे आणि त्याचे किती रुपये मिळणार आहेत? तर 1500 रुपयेच मिळणार आहेत. 2100 मिळणार नाहीत. काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून तुमच्या कानी येत असेल की 1500 रुपयाच्या जागी 2100 रुपये, 3000 रुपये मिळणार आहेत. असं काही नाही महिलांनो. तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही. जेव्हा सरकार 2100 रुपयाचा GR काढेल तेव्हा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगेनच. पण असे 1500 रुपयेच तुम्हाला मिळणार आहेत. जोपर्यंत GR येणार नाही 2100 रुपयाचा तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवर खात्रीलायक माहिती आहे, विश्वसनीय माहिती तुम्हाला येत असते. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या.
म्हणजे खात्रीलायक माहिती तुमच्यापर्यंत येईल. जूनच्या हप्त्याचा मुहूर्त कधी? जूनच्या हप्त्याचा मुहूर्त आपल्याला पाहायचा आहे की जूनचा हप्ता याचा मुहूर्त ठरलेला आहे की नाही. जूनच्या हप्त्याचे पैसे तुम्हाला खरंच जूनमध्येच मिळणार आहेत की नाहीत, का जुलैमध्ये मिळणार आहेत. आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये महिलांना पैसे मिळालेले आहेत, पण आतापर्यंत सहसा की सण उत्सव महोत्सव या शुभ मुहूर्तावर महिलांना पैसे मिळालेले आहेत. तर असा शुभ मुहूर्त खरंच आहे का या महिन्यामध्ये? या महिन्यामध्ये खरंच महिलांना पैसे जूनचे मिळणार आहेत का? तर बघूया. महत्त्वाची बाब म्हणजे जूनचा हप्ता 12वा हप्ता कधी मिळणार? तर आतापर्यंत महिलांना जे हप्ते मिळालेले आहेत ते एकतर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाहीतर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळालेले आहेत. तसेच काही सण उत्सव या निमित्ताने महिलांना त्या महिन्याचे हप्ते सरकारने जमा केलेले आहेत. तसेच या महिन्याचे म्हणजे जून महिन्यामध्ये असा कोणता मुहूर्त आहे जो जूनच्या हप्त्यासाठी शुभ मुहूर्त ठरेल? तर तुम्ही कॅलेंडर जर पाहिलं असेल तर या महिन्यामध्ये असा कोणताही सण किंवा महोत्सव किंवा काही असं नाही आहे की महिलांना त्या योजनेचे पैसे द्यावेत. कारण की 10 तारखेला वटपौर्णिमा होती, पण 10 तारखेच्या अगोदरच आपल्याला जूनचा हप्ता मेचा हप्ता मिळालेला होता आणि लगेच आपल्याला 3-4 दिवसात सरकार असं की 10 तारखेला तुम्हाला जूनचा पण हप्ता टाकेल, असे सरकारजवळ एवढे पैसे नाहीत. त्यामुळे तुम्हाला एकाच महिन्यामध्ये दोन महिन्याचे पैसे मिळतील असं सध्या तरी सरकारकडे बजेट नाही आहे. त्यामुळे जूनचा हप्ता हा जूनमध्येच मिळणार याची शक्यता जरा कमी वाटत आहे. यावरून माझा एक असा अंदाज आहे, माझं वैयक्तिक मत आहे की जूनचा हप्ता म्हणजेच 12वा हप्ता हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शक्यता कमी आहे, पण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये 100% तुम्हाला म्हणजे 100% म्हणजे 99.99% तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील याची शाश्वती आपल्याला आतापर्यंत जे पैसे जमा झालेले आहेत, आतापर्यंत ज्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत त्याच्यावरून असं समजतं की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पैसे मिळू शकतात. तरी आणि आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत? आतापर्यंत तुम्हाला जर पाहिलं तर आतापर्यंत तुम्हाला 11 हप्ते मिळालेले आहेत. 11 हप्त्याची किती झालेली आहे रक्कम? तर 16,500 रुपये सर्व महिलांना मिळालेले आहेत का? ते कमेंट बॉक्समध्ये टाका की मला आतापर्यंत 16,000 रुपये मिळालेले आहेत. काही महिलांचे KYC कंप्लीट नाही आहे, त्यामुळे महिलांना पैसे मिळत नाहीत. तर KYC फटाफट कंप्लीट करून घ्या. KYC मुळे तुमचे पैसे अडकून राहतात. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही KYC करा आणि 11 हप्त्याचे पैसे तुम्हाला संपूर्ण मिळालेले आहेत का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि 12व्या हप्त्यासाठी आपण लवकरच प्रयत्न करणार आहोत. 12वा हप्ता लवकर मिळण्यासाठी करणार आहोत. तसेच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.